आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छतर एक मिनिट. हे बघा, मला असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही बाबा, मी स्वतः पाहिले. हे माझ्या रूम मधून ती बॅग घेऊन जात होते. ती माझी बॅग आहे आणि ते पैसे पण माझेच आहेत. बाबा, तुम्ही माझी उलट तपासणी घेण्यापेक्षा पोलिसांना फोन करा ना. आज यांना पोलिसात दिलंच पाहिजे. पोलिसांना सांगा अख्खी चोरांची टोळी पकडली. हा मामा, ती मामी, ती गौरी आणि ती चिल्लर, त्या सगळ्यांना पोलिसात द्या म्हणावं. गौरी, काय झालं चंदू काका? अगं ते तू चल लवकर, तू चल. अहो पण काय झालंय? अगं ते मामा, ते तुम्ही दादा, ते तुम्ही चला ना लवकर. त्यांचं काय? ते तुम्ही सगळे नाही आले ना तर ते पोलिसात देतील तुम्हाला. पोलीस? हा, घरात नक्की काय झालंय? मला पार्टनरला पटकन सांगावं लागेल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. पार्टनरचा फोन पण नाही लागत. चल रे सुमित, चल सुमित, चल. सुमित, काय करतोय? मी करते तुम्हाला कॉल. काय झालं ग? सुमित, ऐकी दाखवतो तुला तुझी. चोरी करतोस? सुमित, तू माझा ऐकणार आहेस का नाही? अरे माझा ऐकणार आहेस का नाही तो? सुमित, अरे त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होईल. अरे मोठ्यांवर असा हात उचलणं बरं नाही. अरे सोडणार नाही मी याला. आहो, तू सांग ना यांना मी चोर नाहीये. गौरीच्या नावावर जे पैसे केले ते मी का चोरू? आपलेच पैसे आहे ना ते. हा काय नवीन घोळ घालून ठेवलाय सुमितने? हा ना माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावणार आहे. राजनपा, या चोरांना हकला अधिकारातून. सुमित सर, मामा चोर नाहीये. अहो, ते पिल्यावर आहे ना त्यांना कसले शुद्ध राहत नाही. ते काय बोलतात, काय वागतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. हो सुमित, सुद्धा राहत नाही तुला. पैसे बरं दिसतात, चोरी करायचं बरं कळतं तुला. अरे, मी चोर नाहीये. ते तू पैसे. नीट बोलायचं. तू काय तू हा? तू पैसे. हे काय? रक्त? मामी!
घाबर स्वतःला. हद्द केली असतो आता. सुमित, अरे जीव घेणारच का त्यांचा? आज मी तुमचं काही ऐकणार नाहीये. हीच लायकी आहे यांची. चपलेनं तुडवलं पाहिजे यांना. सुमित, मम्मा, कधीतरी आपल्या मुलाच्याही बाजूने उभ्या राहा. रुद्र बास ना, चल ना घरी. मी आधीच सांगितलंय तुला पुष्पा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मला चांगल्या वाईब्स येत नाहीयेत. तू काही केलंस तरी मी येणार नाही. रुद्र यार, तू बिट्टी. हॅलो, काय? बिट्टी, परत एकदा बोल. पुष्पा मामा, पार्टनर कुठे? मारतायत आईला. पुष्पा मामा, पार्टनरला आण ना. याला तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात राजनपा. अगं काय बोलतेस तू सोहा? काय खोटंय? घरातल्या मेडला कुणी असं स्वतःच्या प्रॉपर्टीतले शेअर्स देतं का? त्यामुळेच होतंय हे सगळं. करेक्ट. वोट दिलं तर हात वर पडणारी लोक आहेत. उद्या काहीही करतील. यांना फक्त पैसा दिसतोय आपला. लाजही नाही वाटत यांना. बाबा, आत्ता तरी शहाणे व्हा, पैसा काढून घ्या. भुक्कड आहेत ती दोघं. तात्पुरत्या पैशाच्या मागे लागून मोठा लॉस करताय. आता जर या मामा मामींना घराबाहेर काढलं ना, तर गौरीचा नवराही सापडायचा नाही. आणि गौरीकडे पैसेच नसतील तर त्याला बोलवताच येणार नाही. सुमित, अरे गौरीच्या पैशांचा काय संबंध आहे? राजन भाऊजींनी दिलेत ना ते. तू का बोलतोयस मध्ये? ठीक आहे, नाही बोलत. पण ह्याने पैसे चोरलेत त्याचं काय? त्याचा हिशोब मी आत्ताच करणार आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. सुमित, काय करतोय सोय? सुमित, अरे तू काय करतोय साहेब? लायकी सोडून वागलं की असंच होणार. अरे सुमित, नको. सुमित सर, हे बघा, प्लीज मारू नका त्यांना. सुमित सर, प्लीज थांबा ना. प्लीज थांबा ना सुमित सर. अरे सुमित, नको. नका रे मारू सुमित सर. सुमित, बस झाला तुझा तमाशा. तू
काय चाललंय? पैसे चोरत होते हे. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोरही नको असेल तर तसं सांगा. लोक माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करतील, नको नको ते बोलतील, अशी वेळ येऊ देऊ नका प्लीज. चोरशील पैसे, चोरशील, करशील चोरी परत. आता गप्प सामान उचलायचं आणि निघायचं, कळलं का? अहो तुम्ही तरी सांगा ना, अडवा ना तुमच्या मुलाला. सुमित थांबतोयस का? बंद कर तुझा तमाशा. सुमित हा चालवलंय तू. काका तुम्ही मध्ये पडू नका बाबा. करतो चोरी, चोरी करतो. हे साक हो बाजूला. ऐक, तुम्हाला कोणाला सोडणार नाहीये मी. जसं ह्याला बदडवलंय ना, तसंच प्रत्येकाला बदडून काढणार आहे मी. आता तुम्हाला तुमची लायकी दाखवावीच लागेल. सुमित नको. गौरीचे पैसे. बॅग कोणाची? माझी.
नंदाईचं घरात लक्ष असतं. कोणी तुमचे पैसे चोरणार नाही. पुष्पांना औषध लाव. हो. यापुढे या घरात दारू प्यायलेली मला चालणार नाही. कळलं? मामा दुखतंय का? स्वर्गाचं दारच ठोठावून आलो आज. रुद्र सर आले नसते तर काय झालं असतं कोणास ठाऊक. मेलोच असतो, दुसरं काय झालं असतं. देव भलं करो त्यांचं. असा जावई मिळालं तर मोठा माणूस. नंदाई, हे अजून शुद्धीवर आले नाहीत कसे? हो, फार लागलं नसेल ना? काळजी वाटते मला. काहीही झालं तरी परक्या माणसांसाठी आपल्या माणसांवर हात उचलणं मला काही योग्य वाटलं नाही. कसा वागला रुद्र? मला तर पटलंच नाही त्याचं वागणं. रेवती, हा सुमित जे वागला ते पटलंय का तुला? आज रुद्र वेळेवर तिथे पोहोचलं नसतं तर केवढा मोठा अनर्थ झाला असं याची कल्पना आहे का? हा सुमित काय करून बसला असं देव जाणे. अहो, मी आलेच. श्वेता, बघ एक काम कर, हा शुद्धीवर येतो तोपर्यंत बघ काय होतं ते. एक काम असं करा की तुम्ही इथेच आराम करा. ओके? नाही बाबा, आम्ही होऊ वर शिफ्ट. बरं ठीक आहे. हे बघ, मला वेळेवर अपडेट देत राहा. हो. काळजी करू नकोस आणि खूपच काळजी करण्यासारखं असेल तर मला फोन करून सांग, जे आपण डॉक्टरांना बोलवूया. हो. मी आलोच. कशाला डॉक्टर हवाय? हा असा पडून तेच बरं. मूर्ख बेअक्कल, माझ्या प्लॅनची माती करायला निघाला होता. रेवती काकू, तुम्ही आहात ना इकडे? मी यांच्यासाठी जरा साखर पाणी घेऊन येते. हो हो, जा तू. कसला ग्रेट आहे ना सुमित. आज जर रुद्र मध्ये पडला नसता ना तर गौरी आणि तिच्या गँगला हाकलून देता आलं असतं. हो ना? काय होणार? आणि कसला ग्रेट? माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं याने. ग्रेट आहे म्हणे. म्हणजे कुणी सांगितलं होतं याला याचं डोकं चालवायला? मी सगळं सेट केलं होतं. परत प्लॅनची वाट लावली याने माझ्या. आता त्या गौरीने पैसे परत केले तर तिचा नवरा तिला कशाला स्वीकारेल?
मला हे पैसे नकोय असं म्हणत परत निघून गेली तर काय करणार आहोत आपण? आणि मला हे नकोय. आता काहीही झालं ना तरी मी या गौरीला घरातून हकलणार, म्हणजे हकलणारच.